आज दिनांक 22/4/2025 रोजी सोलापूर उत्तर तालुक्यातील एकूण 36 ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत तहसीलदार निलेश पाटील यांनी काढलेले आहे। 36 गावातील सर्व ग्रामस्थ पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये सदरची प्रक्रिया अतिशय सुरळीतपणे पार पाडलेली आहे। त्यामध्ये एकूण SC साठी 6 गावं आरक्षित झालेले आहेत। 6 गावापैकी SC महिलांसाठी 3 गावं आरक्षित झालेले आहेत। दुसरं आरक्षण काढलं ते अनुसूचित जमातीचं काढलेलं आहे, त्याच्यासाठी 1 गाव आरक्षित झालेलं आहे। ते थेट महिलेला आरक्षित झालेले अनुसूचित जमाती। नागरिकांच्या मागास प्रवर्ग आरक्षण काढत असताना एकूण यापूर्वी कधीही आरक्षित न झालेली 3 गावं आम्हाला भेटली। त्यामध्ये ती 3 गावं थेट आरक्षित झाली, नामाप्रसाठी केव्हाही आरक्षित नव्हती। त्यानंतर 5 गावं जी 2005 मध्ये आरक्षित होती पण तदनंतर कधीही आरक्षित नव्हती अशी सापडली आणि उर्वरित गावांसाठी आम्हाला 2 गावांसाठी चिठ्ठ्या काढायला लागल्या। ही सर्व प्रक्रिया पारदर्शकपणाने झालेली आहे। नामाप्रचे आरक्षण 10 गावांचं काढलेले, त्यामधल्या 5 गावांना ज्या ग्रामपंचायतीपूर्वी त्या कॅटेगरीच्या जनरलसाठी आरक्षित होत्या त्यांना महिलांसाठी आरक्षित केलेलं आहे आणि उर्वरित जी गावं राहिली ओपनसाठी ती 19 गावं, ते 19 गावांमध्ये ओपनसाठी आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे आणि 19 गावापैकी ज्या गावामध्ये सलग मागील 2020 मध्ये सर्वसाधारण किंवा इतर कुठल्याही कॅटेगरीची महिला आरक्षित असेल तर त्याचं यावेळेला फक्त सर्वसाधारणसाठी आरक्षण आणि जिथं पूर्वी त्या कॅटेगरीमध्ये जनरल कॅटेगरीला आरक्षित असलेले सरपंच पदं होती, ती पदं 10 पदं ही सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झालेले आहेत। ही सर्व प्रक्रिया तहसीलदार यांनी अतिशय व्यवस्थितरित्या पार पाडलेले, मी त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्व ग्रामस्थांनी या तहसील कार्यालयाच्या सर्व टीमचं अभिनंदन करतो। नियंत्रक अधिकारी म्हणून सर्वांचे आभार मानलेले आहेत आणि शांततेत ही प्रक्रिया पार पाडलेली आहे।